कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील माजगावपैकी खोतवाडी इथं गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरसह एका एजंटला अटक करण्यात आली आहे। महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोगस पेशंट बनवून पाठवलं आणि 3,000 रुपयात गर्भपाताचं औषध देताना आरोपीला पकडण्यात आलं। आरोपी ऋषिकेश रामचंद्र खोत हा कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय श्री समर्थ क्लिनिक नावानं बेकायदेशीर व्यवसाय करत होता। औषधांचा पुरवठा करणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। शेखर पाटील कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत। शेखर, प्रसन्न सर, कोल्हापुरात ही एक कीड लागली का असंच म्हणावं लागणार आहे, कारण सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात। एकीकडे गर्भपात करून देणारे डॉक्टर आपल्याला पाहायला मिळाले, ज्याचे साथीदार देखील बोगस डॉक्टर होते। आणि आता हा पन्हाळा तालुक्यातील माजगाव इथली जी खोतवाडी आहे तिथं झालेला हा बोगस डॉक्टर सातत्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या घटना घडताना दिसतात। आरोग्यमंत्री विशेष करून कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये असे प्रकार होत आहेत। पोलिसांनी ही सगळी साखळी रचून सापळा रचून त्या ठिकाणी खरंतर या सगळ्यांवर कारवाई तर केलेलीच आहे। मात्र आपण जर बघितले तर सातत्याने घडत असणाऱ्या या घटना कधीही रोखल्या जातील असा प्रश्न आपण आता या ठिकाणी विचारावा लागणार आहे। कारण एकीकडे बोगस डॉक्टर बोगस असून देखील एखादी कुठली पदवी देखील नसून त्याने एक दवाखाना खुला केला होता आणि त्या ठिकाणी कुठल्या औषध देत होता तर तो गर्भपाताचे औषध देत होता। त्यामुळे निश्चित एक गंभीर प्रकार आहे। त्यांना आजपर्यंत किती आणखीन येणारे कळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी कुठल्या आहेत हे देखील आता तपास समोर येणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चित या सगळ्याच तपासाच्या अनुषंगानं असे कोल्हापूर जिल्ह्यात आणखीन काही बोगस डॉक्टर आहेत का याचाही तपास आता होणं गरजेचं असणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।